12वीला असताना मला एक मुलगी आवडत होती. तिला मी वर्गखोलीमध्येच आम्हाला मॅडमने बघितले. मॅडमने मला घरी बोलवले आणि जसं मी वर्गखोलीत तसं मॅडमसोबत मला त्यांच्या घरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शाळेत असताना मला अंजली खूप आवडत होती. मी तिच्या अवतीभोवतीच राहत होतो आणि नंतर 11वीमध्ये पण आम्ही सोबतच होतो. तिच्या मागे मी 2-3 वर्षापासून होतो आणि मला तिने आता होकार दिला होता. आम्ही जेव्हा 12वीमध्ये गेलो तेव्हा तिने माझ्या प्रेमाला होकार दिला. अगोदर पण तिच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी होतं, पण ती थोडी घाबरत होती. आता 12वीमध्ये आल्यावर तिला थोडा धीर भेटला. मी तिला रोज बोलायचो आणि तिला मी सांगितले, अंजली, मी किती दिवसापासून तुला विचारतो तरी पण तू होकार देत नाही माझ्या प्रेमाला. तिने कारण सांगितलं की आतापर्यंत तिला भीती वाटत होती. आता तिने लगेच मला होकार दिला आणि आमच्या प्रेमाला नवीन सुरुवात झाली. अंजली आणि मी एकाच वर्गात होतो. आमचं लक्ष नेहमी एकमेकावर राहत होतं. आमच्या प्रेमाबद्दल आम्हाला इंग्रजी शिकवणाऱ्या जान्हवी मॅडमला माहिती झालं होतं. जान्हवी मॅडम जेव्हा वर्गावर येत होत्या त्या आमच्यावर नेहमी लक्ष ठेवायच्या. जेव्हा त्या शिकवायला यायच्या तेव्हा अंजली आणि मी एकमेकांकडे बघत असायचो. आमचं असं बघणं तेव्हापासून जान्हवी मॅडमला माझ्यावर संशय आला होता. जेव्हा जेव्हाची सुट्टी होत असे तेव्हा मी आणि अंजली वर्गातच राहत होतो. एक दिवस आम्ही दोघे वर्गात होतो. मी तर अंजलीला वर्गखोलीमध्येच, आमचं तसं काही वर्गातच. तेव्हा अचानक जान्हवी मॅडमनं बघितलं. कॉलेज सुटल्यानंतर जान्हवी मॅडम म्हणाली, माझ्या घरी चल, थोडं काम आहे. मी जान्हवी मॅडमच्या घरी गेलो. घरी तर कोणीही नव्हतं. जान्हवी मॅडम मला म्हणाली, मी तुला आणि अंजलीला वर्गखोलीत बघितलं. आता परत एकदा तू. जान्हवी मॅडम एकटीच राहत होती. नवरासोबत राहत नसे जान्हवी मॅडमचा. त्यामुळे त्यांना एकटं वाटायचं आणि मला त्यांनी वर्गखोलीत तसं बघितल्यामुळे त्यांनी मला घरी नेले आणि माझ्यासोबत जान्हवी मॅडम. अंजलीला मी माहिती होऊ दिलं नाही की जान्हवी मॅडमच्या घरी मी जातो. जान्हवी मॅडमने पण कोणाला सांगितलं नाही माझं आणि अंजलीचं जे काही होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.